नमस्कार. चहा घेता घेता सहजच आपण मिसळण्याच्या डब्याबद्दल बोलतोय आणि आपण मोहरी आणि हळद हे थोडक्यात दोन द्रव्य पाहिली. पण आपण हा विचार करायचा राहून गेला, की फोडणी फोडणी देणं हा विषय जो आहे आणि फोडणी म्हणजे काय आणि ती कशासाठी द्यायची. तर पहिली गोष्ट म्हणजे फोडणी तयार करण्यासाठी जे भांडं वापरायचं ते लोखंडी कडलं किंवा पितळेची छोटी अं, छोटं पातेली किंवा काशाची या गोष्टींचा उपयोग करायला पाहिजे. स्टेनलेस स्टीलमध्ये ती जर बूड जाड असेल तर त्यांनी करपणार नाही. पण या 3 आधीच्या पदार्थांमध्ये म्हणजे लोखंड, पितळ आणि याच्यामध्ये किंबहुना तांब्याची सुद्धा याच्यामध्ये त्या द्रव्यांचे गुणधर्मही येतात. जसं स्टेनलेस स्टीलमधनं कोणतेही गुणधर्म येत नाहीत. पण त्याच्यामध्ये केवळ किंबहुना ॲल्युमिनियमच्या ज्यावेळेला अ, छोट्या कढईमध्ये आपण फोडणी करतो, तर त्याचेही गुणधर्म येतात. त्यामुळे ॲल्युमिनियम, हिंडालियम हे जे बाकीचे धातू आहेत, त्याच्यामध्ये फोडणी करण्यापेक्षा कधीही लोखंडाच्या कडल्यामध्ये, तांब्याच्या किंवा पितळेच्या कडल्यामध्ये किंवा काशाच्या कडल्यामध्ये जर आपण फोडणी केली, तर त्याचा उपयोग आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने आणि काही महत्त्वाचे धातुशिळांच्यामध्ये त्याचे संस्कार होण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण बोलताना हे म्हणतो फोडणी देणे, पण प्रत्यक्ष आपण काय करतो, आधी फोडणी करतो आणि त्याच्यामध्ये द्रव्य घालतो. म्हणजे फोडणी करतो, त्याच्यामध्ये चिरलेली भाजी घालतो आणि त्याला आपण भाजी करतो किंवा आमटी करताना त्याच्यामध्ये डाळ घालतो फोडणीमध्ये आणि त्याला आपण फोडणी दिली असं म्हणतो. पण प्रत्यक्ष काय असायला पाहिजे, तर आमटी किंवा भाजी शिजवणं जे काय आहे ते थोड्या तेलावर करून घ्यायचं आणि फोडणी वरनं द्यायची. याचा उपयोग सर्वात जास्त आहे आरोग्याच्या दृष्टीने आणि शुद्धी होण्याच्या दृष्टीने. कारण फोडणी देणं ही गोष्ट केवळ रुची वाढवणं हा एवढाच त्यातला भाग नाही आहे. पण आपण ज्या प्रकारे ते तयार करतो, तर त्याच्यामध्ये जी काही विषद्रव्ये असतील, त्या सगळ्यांचा नाश व्हावा किंबहुना नको असणाऱ्या बॅक्टेरिया किंवा या गोष्टींचाही जर नाश व्हावा, असं जर वाटत असेल, तर त्याच्यामध्ये फोडणी देणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये तेलच वापरलं आहे सगळीकडे. म्हणजे कोणी पाणी घातलं की त्याला फोडणी देणं कोणी म्हणत नाही आणि पाण्याने काय वेगळी पुन्हा शुद्धी काय होणार नाही आहे. म्हणून जेवढं भाजी किंवा आमटी उकळणं, शिजवणं हे जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच त्याला वरून फोडणी देणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याने गुणधर्म आणखीन सुधारतात. त्याला हवे तसे गुणधर्म येण्यासाठी ती फोडणी कुठल्या कुठल्या द्रव्यांनी करायची हे आपण अ, ठरवावं लागतं आणि त्याप्रमाणे कारण बघा ना, तुम्ही आपण ज्यावेळेला दही-भाताला फोडणी द्यायची म्हणतो, त्यावेळेला खरी म्हणजे आपण जिऱ्याची फोडणी देतो. पण काही लोक देतात मोहरीची फोडणी. पण ते तत्वतः आणखीन विचित्र असतं आणि तशी ती देऊ नये. त्यामुळे कशाची फोडणी द्यायची हे आपल्याला ठरवावं लागतं आणि त्यामुळे त्यांनी फक्त चव वाढणं एवढाच त्यातला भाग नाही आहे, पण त्याची शुद्धी होणं हाही तेवढाच महत्त्वाचा भाग आपण समजून घ्यायला हवा. आपण फोडणीचा भात आणि फोडणीची पोळी मोठ्या आनंदाने, मजेने खातो. पण आदल्या दिवशीचा फोडणीचा भात पुन्हा शुद्ध व्हावा आणि त्यातून नवीन रुची तर मिळेलच, पण पुन्हा नवीन काहीतरी केल्याचा आनंदही मिळेल. पण तो आदल्या दिवशीचा भात पुन्हा आपल्याला आत्मसात होण्यासाठी तो उपयोगी अधिक पडतो आणि त्यांनी तो तो अ, जो भाग रुचीचा भाग आहे तोही येतो, पोटही भरतं
आणि सगळेच फायदे त्यांनी होऊ शकतात. त्यामुळे फोडणीचा भात हा रुचीच्यासाठी आहे आणि काही प्रमाणात तो आरोग्यदायी आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे हा कधी आपण त्याला फ्राईड राईस म्हणून थोडंसं उपरोधाने म्हणतो, पण तो कधी खाणं हे वाईट नाही आहे, चांगलं आहे. कारण तुमच्या पचनशक्तीला हे थोडंसं आव्हान असतं आणि त्या आव्हानामुळे पचनशक्ती आणखीन चांगलीही होऊ शकते. त्यामुळे आपल्याला ज्या राहिलेले पदार्थ आहेत त्याचा पुन्हा उपयोग कसा करायचा, रिपर्पज हा विषय फार महत्त्वाचा आहे आणि त्या सगळ्या कंपनींना हे आत्मसात असायला लागतं. जसं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आपल्या सकाळचे कटलेट्स आणि समोसे हे रिपर्पज केलेले कसे समजतात, तसेच आपल्याला होणाऱ्या पदार्थांमुळे आधीच्या दिवशीचं रिपर्पज केलेलं अन्नद्रव्य हे आपल्याला दुसऱ्या दिवशी वापरता येतात आणि तो भाग चुकीचा नाही आहे, तो चांगला आहे. तर त्याचा उपयोग आपल्याला चांगल्या तऱ्हेने करून घेण्यासाठी फोडणी देणं भरून हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावर जेवढी माहिती करून घेऊ तेवढी ती कमीच आहे. त्यामुळे फोडणी द्यायची, फोडणीमध्ये द्रव्य नाही घालायचं हे समजून घ्यायला पाहिजे. तरी हे बोलताना मला हे माहिती नाही की आता उपमा आणि शिरा करायचा असेल तर त्याला वडणं फोडणी कशी द्यायची हे मला सांगता येणार नाही, पण करून बघायला हरकत नाही. कदाचित वेगळी चव आणि वेगळी खुमारी मिळेल. तर अनुभव घ्या आणि मला कॉमेंट्सनी सांगा, तुमचे विचारही सांगा, तुमचे सजेशन्स द्या आणि हा विषय आणखीन चांगल्या प्रकारे कसा मांडता येईल याच्यासाठी चिंतनात मदत करा. त्यामुळे इथेच थांबतोय. जय जय रघुवीर समर्थ.